आज आपल्या महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी देखील एक काळा दिवस म्हणून ओळखला जाईल। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कैलासवासी अजितदादा पाटील, अजितदादा पवार यांचं सकाळी 9 वाजता विमान अपघातामध्ये दुःखद अशा प्रकारचं निधन झालेलं आहे। ही बातमी मला रोहिदास शेठ कुटे यांनी फोन करून सांगितलं। अहो तुम्हाला काही कळालं का? तोपर्यंत काय आम्ही बसलो होतो इथंच, मोबाईल पाहिलेला नव्हता आणि त्यांनी सांगितलं की अजित पवार गेले। विश्वासच बसेना। परंतु नंतर मोबाईल ओपन केला आणि त्याच्यामध्ये बातम्या आल्या की अपघात झालाय, त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवलंय। परंतु काही बातम्या येत होत्या की त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या समोर असणारे संपूर्ण 6 लोक त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। अजितदादांबद्दल बोलायचं म्हटलं तर अतिशय खरणार व्यक्तिमत्व, वेळेचा पक्का आणि कामाचाही पक्का अशा प्रकारचा माणूस होता। पहाटे उठून लवकर आपल्या दिवसाची कामाची सुरुवात करायची। त्यांचा कुठे कार्यक्रम असेल त्या ठिकाणी ते वेळेच्या आधी पोहोचायचे आणि मग अधिकाऱ्यांची देखील धावपळ व्हायची। इतर वेळेला आपण पाहतो काही राजकीय कार्यक्रम असेल, सभा असेल, एखादा नेता आपल्या गावामध्ये यायचा असेल तर दिलेल्या वेळेपेक्षा 2 तासांनी 3 तासांनी उशिरा यायचे। परंतु अजितदादा वेळेचे इतके पक्के होते की ते वेळेवर बरोबर उपस्थित राहायचे। पुण्यामध्ये अनेक प्रकारचे कार्यक्रम त्यांनी घेतले, मेट्रोची कामं पाहिली आणि त्यांचे उद्घाटन वगैरे त्या दृष्टिकोनातून पहाटे 6 वाजता ते त्या कार्यक्रमस्थळी हजर व्हायचे। एकदा एखादा शब्द एखाद्याला दिला की ते काम झालं म्हणून समजायचं आणि एखादं काम होण्याजोगं नसेल तर ते नाही म्हणून सांगायचे, कडक भाषेमध्ये सांगायचे आणि तुला सांगितलंय ना होणार नाही, परत चक्रा मारू नको, म्हणजे चक्रा मारायला सुद्धा ते लावत नव्हते। अशा प्रकारचे कणखर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व गेल्या 14 ते 19च्या कालावधीमध्ये जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये नव्हतं तेव्हा त्यांना असं जाणवलं की सत्तेशिवाय आपल्याला कामं करता येणार नाहीत, जनतेची कामं होणार नाहीत, विकास कामं होणार नाहीत आणि म्हणून त्यांनी युती सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। पवार साहेबांचा विरोध असताना देखील त्यांनी आपला एक राज्यातील गट घेऊन ते युती सरकारमध्ये गेले। तिथं त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं आणि राज्याचं अर्थमंत्री पद मिळालं आणि सगळ्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे असल्यामुळे आपल्या पुणे जिल्ह्याला, आपल्या महाराष्ट्राला पाहिजे त्या पद्धतीने ते न्याय देण्याचा प्रयत्न करत होते। आणि आज देखील सकाळी 9 वाजता बारामती या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी ते मुंबईहून येत असताना त्यांचं त्या ठिकाणी दुःखद अशा प्रकारचं निधन झालेलं आहे। त्यांना ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली। त्याची स्वच्छतेच्या बाबतीमध्ये देखील खूप भूमिका चांगल्या प्रकारची होती। राज्यातील जनतेला शेती असेल, शेतीला पाणी असेल, वीज असेल किंवा आणखी इतर काही प्रकारच्या ज्या गोष्टी असतील त्या लोकांना मिळाल्या पाहिजेत। आपल्या जिल्ह्याला, आपल्या तालुक्यांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा निधी आला पाहिजे या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी ते प्रयत्नशील असायचे। एकदा उमरला म्हणजे ओतूर मार्केटला त्या ठिकाणी सभा होती आणि उमरच्या सबस्टेशनचं उद्घाटन होतं। येताना अजितदादा पिंपळवंडीवरून आले आणि त्यावेळी आजचं जे तिथं यशवंत उद्यान आहे ते उद्यानाच्या जागी अतिशय थोडं गलिच्छ भाग होता, अस्वच्छता होती आणि त्यावेळेस निर्मल ग्राम योजना त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये त्या ठिकाणी लागू होत्या। सभेच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी शरदराव लेंडेंना सांगितलं, अरे शरद, काय तुझं ते गाव किती अस्वच्छ आहे? आणि त्यानंतर तोच धागा पकडून यशवंत पतसंस्थेने आणि पिंपळवंडी ग्रामस्थांनी त्या ठिकाणी उद्यान उभारलं। म्हणजे अशा प्रकारचा दूरदृष्टी असलेला नेता पवार साहेबांच्या नंतर त्या ठिकाणी आपल्या पुणे जिल्ह्याला लाभलेला होता। परंतु आज आपल्या
महाराष्ट्राचं आणि आपल्या पुणे जिल्ह्याचं त्या ठिकाणी नेतृत्व हरपलेलं आहे आणि आपण कित्येक दिवस त्या ठिकाणी विकासापासून वंचित राहू शकतो अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मला वाटते. आपण सर्वजण त्याच्या दुःखाची बातमी समजल्यानंतर सर्वजण उपस्थित झाला. गावाची दुकानं त्या ठिकाणी बंद ठेवण्यात आली, व्यवहार बंद ठेवण्यात आले आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी आपल्या समस्त ग्रामस्थांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचंय. ओम शांती शांती शांती. आपल्या महाराष्ट्राचं कणखर आणि दमदार असं नेतृत्व माननीय अजितदादा पवार आज त्यांच्या विमान अपघातामध्ये दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे. खरं तर सकाळी मला आमच्या डॉक्टरांनी फोन केला, क्षणभर विश्वासच बसला. आपल्या गावात अजितदादाच्या माध्यमातून खरं तर 10-15 वर्षापूर्वी फार मोठी सभा झाली होती आणि राष्ट्रवादी पक्षाचं हे एक खंबीर नेतृत्व पुणे जिल्ह्यात आता आपण पाहत होतो. पुणे जिल्हा महानगरपालिका आतापर्यंत त्यांच्याच ताब्यात आपण राहिलेली पाहिली आणि असं हे दमदार नेतृत्व आपल्यातून हरपलं. त्यांच्या जाण्याने आपल्या महाराष्ट्राला पुणे जिल्ह्यात असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, सगळी माझी महिला संघटना असेल, सर्वपक्षीय नेत्यांना खरं तर हे दुःख झालेलं आहे. त्या दुःखात तुम्ही आम्ही सर्व पिंपरी पेंढार ग्रामस्थ असतील, माझा वेठेकर परिवार असतील, पिंपरी पेंढार ग्रामपंचायत असेल, यांच्या सर्वांच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करून थांबते. ओम शांती, ओम शांती. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. अत्यंत स्पष्ट बोलणारा हा नेता, खूप धडाडीचा आणि कर्तृत्ववान नेता आपल्या जिल्ह्यातून हरपलेला. जिल्ह्यासाठी भावी मुख्यमंत्री म्हणून अजितदादांकडे पाहिलं जात होतं आणि तसं त्यांचं कार्यही त्यात तोडावाला असंच होतं. परंतु जे झालंय ते अत्यंत वाईट झालेलं आहे. परमेश्वर सुद्धा काही वेळेला किती निर्दय वागतो त्याचं हे उदाहरण आहे. चालता बोलता नेता आज आपल्यातून गेलेला आहे. आपल्या सर्वांना तर दुःख झालेलेच आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रात दुःखाच्या सागरात लोटलेला आहे. असो, मी आपल्या सर्वांच्या वतीनं, आपल्या संपूर्ण पिंपरी पेंढार ग्रामस्थांच्या वतीनं ते दादांच्या आत्म्याला चिरशांती लाभो ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. पिकअप काढ ना पुढे गेला.